हाय, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे फादर्स डे. तर आता सगळं सिंगल मॉम्सला किंवा जे दोनही रोल प्ले करून आपल्या मुलांना इतकं छान सांभाळत आहे, तर सगळ्या मॉम्सला हॅपी फादर्स डे. तर आज मी याच्यासाठी व्हिडिओ करतीये. काल मी एक व्हिडिओ डबल अपलोड केला होता. म्हणजे असं काय त्याचं वेगळं इंटेन्शन नव्हतं. तर काय झालेलं म्हणजे मला माहित नाही त्यात माझ्याकडून काही चूक झाली की युट्यूबने तो व्हिडिओ माझा डिलीट केला होता जेव्हा मी आधी तो टाकला होता, अपलोड केला होता तेव्हा. त्याच्यानंतर मी म्हणजे माझं काही लक्षच नव्हतं. तर काल मी जस्ट बघितलं तर तो व्हिडिओ डिलीट होता. काल नाही परवा बघितलं तर चला म्हटलं, मी विचार करत होते तो परत येईल. तर मी खूप सारे ऑप्शन ट्राय केले पण तिथे काही मला तो व्हिडिओ मिळालाच नाही. तर मी परत तो अपलोड केला. त्याचं रिझन असं की ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला नव्हता ते लोक तरी पण मला कमेंट करतच होते की तुमचा नवरा कुठे, तुमचा नवरा कुठे, तुमचा नवरा कुठे. तर त्याच्यासाठी मी तो अपलोड केला. बाकी माझं वेगळं काही एक इंटेन्शन नव्हतं. तर ज्या लोकांनी तो व्हिडिओ अगोदर बघितला होता तर ते लोक लगेच मला मेसेज करायला लागले की आता व्ह्यूजसाठी आणि पैशासाठी तुम्ही परत परत व्हिडिओ अपलोड करणार का, हे ते. तर मी एक दोन लोकांना रिप्लाय पण केला आणि आज परत पण म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये बघा तो डबल अपलोड केलेला व्हिडिओ परत पण डिलीट झालाय. मला माहित नाही त्यात चूक माझ्याकडून होतीये की काय माझं चुकलंय. कारण की मी पण नवीन आहे याच्यामध्ये. सो काही व्हिडिओज टाकले जात आहेत नाही त्याच्यातून त्याच्यामध्ये माझ्याकडून पण काही चूक होत असेल तर मला काही मेल पण आला नाही कसला आणि काहीच नाही. तर तो 2 टाइम्स व्हिडिओ डिलीट झाला. तर मी आता फायनली विचार केला की म्हटलं तो व्हिडिओ तर काय पोस्ट करायला नको, कारण की परत तुम्हाला असं वेगळा गैरसमज होईल की पैशासाठी लोक काही पण करतात. तर तसं अजिबात नाहीये. तो बाय मिस्टेक कोणाकडून व्हिडिओ डिलीट झालाय म्हणजे मी तर नाही केला, पण तो कुठून झालाय ते मला माहित नाही, कारण की तो दोनही टाइम डिलीट झालेला आहे व्हिडिओ. सो मी हा व्हिडिओ बनवतेय त्याच्यासाठी की असं तुम्ही प्रत्येक वेळेस वाईट कमेंट करता काही पण, की आता पैशासाठी तुम्ही काय पण करणार का, हे पण करणार का, ते पण करणार. असं नाही यार, तुम्ही असं चुकीचं नका बोलत जाऊ कोणासाठी जर तुम्हाला नाही त्याच्यातलं नॉलेज जास्त. तर कारण की मला पण नाही, तर मी असं थोडी लगेच युट्यूब सोबत भांडत बसणार की तुम्ही माझी व्हिडिओ का डिलीट केली, असं काय तसं काय. असं नाहीये. त्याच्यात पण काही रूल्स असतात, काही गोष्टी असतात. तर ते त्याच्यामुळे ते बाय मिस्टेकली सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि म्हणून मी ती डबल अपलोड केली होती. आणि ज्या लोकांनी मला परतही विचारलं होतं ना तर त्यांच्यासाठी होती फायनली ती. असं कोणासाठी मी स्पेसिफिकली टाकली नव्हती ती. तर आता त्या दोनही व्हिडिओ डिलीट झालेल्या आहे. तर मी परत एकदा सगळ्या माझ्या जे सबस्क्रायबर्स आहेत त्या लोकांना सांगेल की आम्ही दोघे तर वेगळे राहतच आहोत. आणि आता त्याच्यामध्ये मला एक कमेंट अशी आली होती की काहीतरी तू अशी राहा की तो परत येईल वापस तुझ्याकडे, म्हणजे माझा नवरा माझ्याकडे वापस येईल. तर त्या लोकांना मला सांगायचंय की मी जरी त्यांच्यापासून 4 वर्ष झाले सेपरेट राहत आणि हा अजून एक कमेंट होती की 10 वर्ष झाले तुम्ही नवरा बायको वेगळे राहतायत असं तसं. असं नाहीये. 10 वर्ष कसं काय आम्ही वेगळे राहत असू. आता मी 4 वर्ष झाली वेगळी राहतीये, कारण की मला एक मुलगा झालाय. म्हटलं 10 वर्षापासून वेगळे राहत असेल तर मला 6 वर्षाचा मुलगा कसं काय. हा कॉमन सेन्स असतो पण काही काही लोकांकडे नसतो तो. तर त्यांच्यासाठी मी सांगतेय की असं नाहीये. आम्ही 4 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही वेगळे राहतोय. मला एक मुलगा पण आहे आणि तो आता 6.5 वर्षाचा आहे. तर माझा प्रिन्स 2 सव्वा 2 वर्षाचा होता मे बी तेव्हापासून आम्ही वेगळे राहतोय. म्हणजे 4 वर्ष तर ऑलमोस्ट झालेत कम्प्लीट आता. असं म्हणायला काही हरकत नाही. आणि माझं लग्न झालं होतं 2017 साली. तेव्हा आम्ही म्हणजे तेव्हापासून म्हणजे आम्ही सोबत असं कसं राहायचं. तर प्रिन्स 2 सव्वा 2 वर्षाचा झाल्यानंतर आम्ही वेगळं राहायला लागलो. अगोदर आम्ही सोबतच राहत होतो. आणि आता परत यायचा विषय म्हणजे त्यांनी परत माझ्याकडे यायचा विषय, तर आता ऑलमोस्ट आम्हाला 4 वर्ष तर कंप्लीट झाले, त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील. आणि आम्ही फक्त वेगळेच नाही राहत, आम्ही लिगली डिवोर्स पण घेतलेला आहे. त्याच्यामुळे प्रिन्सची कस्टडी मी घेतली तेव्हा एक आई, कारण की प्रिन्स लहान पण होता आणि लहान असल्यामुळे कोर्टाने पण कस्टडी वडिलांकडे नाही दिली. ती मी म्हणजे मी पण ती माझ्याकडेच घेतली. मी त्यांच्याकडे नाही जाऊ दिली ती कस्टडी, कारण की एक आई कधीच मुलाला सोडू शकत नाही. मला नाही माहिती जे लोक खरंच मुलांना सोडून जातात, एक एक दोन दोन मुलांना सोडून जातात, कसे जातात मला नाही माहिती. मी माझ्या मुलाला साधं डे केअरला जरी ठेवून येते तरी मी त्यांना 2 कॉल करून विचारते, प्रिन्स बरा आहे का, त्याने खाल्लं का, हे का ते का. सगळ्या गोष्टी मी त्यांना सारखे. तर सोडून जाणं हे मला कधीच पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे प्रिन्स माझ्याकडेच आहे. आता बरेच लोक असे म्हणतील की तुम्ही डिवोर्स घेतलाय मग तुम्हाला भरपूर पैसे मिळाले असतील किंवा काय काय. तर मी 1 रुपयाही अल्मनी घेतलेली नाहीये.
मी फक्त प्रिन्सची कस्टडी घेतली आहे. कारण की समोरचा व्यक्ती मला डिवोर्स देत नव्हता. 3 वर्ष त्या व्यक्तीने मला डिवोर्स म्हणजे मी एकटीच कोर्टामध्ये जायची, मी एकटीच कोर्टाच्या सगळ्या गोष्टी करायची. तो व्यक्ती थोडा पण रिस्पॉन्स करत नव्हता. तर मला शेवटी फायनली म्हणजे असे मी पहिल्यापासून त्यांच्याकडे कधीच काही मागितलं नव्हतं. कारण की मला फक्त एकच होतं, की बाबा मला तुमच्यापासून रिकामं व्हायचंय आणि माझ्या मुलाला मला पाहिजे. माझा मुलगा मी कोणाकडे देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे मला माहित नाही त्या लोकांनी पण कोणाला सांगितलं असेल, की बाबा त्यांनी मला अॅलिमनी दिली आहे वगैरे किंवा मी पैसे घेतले ते. शिवाय प्रिन्सचा हक्क सोड सुद्धा त्या लोकांनी त्यांच्या सगळ्या गोष्टींतून केलेला आहे. तर अशी मम्माची मी सॉरी प्रिन्सची मी अशी सिंगल मॉम आहे. जे लोकं अशी वाईट कमेंट करतात ना, की त्याच्यामुळेच तुला तुझ्या नवऱ्याने सोडलं असेल, हे ते. इतके विचित्र लोकं आहे ना लिटरली म्हणजे त्यांना इतकं समोरच्या विषयी म्हणजे एक आयडी आहे, अश्विनी F4 समथिंग काहीतरी आहे. मला माहित नाही त्या व्यक्तीला काय पर्सनली दुश्मनी आहे का माझ्यासोबत. एक इतकी सिंपल व्हिडिओ मी आता 2 दिवसापूर्वी टाकलेली. काही नाही फक्त व्हाईट ड्रेस आहे, छोटीशी टिकली लावली आहे. म्हणजे मी आता जशी लावली आहे ना तशी छोटीशी टिकली लावली आहे. पूर्ण ड्रेस आहे वगैरे नाही का अशी एक व्हिडिओ काढली आहे. आता खरंच त्या व्हिडिओला वाईट कमेंट करण्यासारखं म्हणजे त्या व्हिडिओला तरी वाईट कमेंट करण्यासारखं काहीच रिझन नाहीये. तरी त्या व्हिडिओला सुद्धा त्या लेडीजने कमेंट करायचं सोडलेलं नाही. त्याच्यावर सुद्धा त्या लेडीजने काय कमेंट केली माहितीये? टिकली जरा खूपच बारीक नाही टिकली जरा अजून छोटी लावू ना, खूपच मोठी लावली आहे. म्हणजे काय बोलायचं आता? आता ह्या कमेंटचा अर्थ काय मला माहिती नाही. पण ते वाचताना तरी चांगलं नाही वाटलं मला. पण मी ती कमेंट ठेवली आहे. कारण की अशी पण लोकं पाहिजे आपल्याकडे थोडेसे. एखाद्याला असं खाली खेचणारे किंवा एखाद्याला नेहमीच अपशब्द वापरणारे. आता मला माहिती नाही त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व काय आहे? ती ॲक्चुअली किती प्रोफेशनल आहे. मला माहित नाही त्या व्यक्तीबद्दल काहीच. किंवा ती किती चांगली आहे, किती वाईट आहे. पण कमेंट ज्या आत्तापर्यंत माझ्या व्हिडिओला म्हणजे पहिल्यापासूनच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट केली. काही-काही मी डिलीट केल्यात त्या फार अगदीच खालच्या लेव्हलच्या त्याला मी तर डिलीट केले. पण त्या जरा मला ठीक वाटल्यात ना, जरा म्हणजे त्या काही ठीक-ठाक नाहीये. पण ठीक आहे. अशा कमेंट्स मी ठेवलेल्या त्या व्यक्तीच्या. तर ती लेडीज अश्विनी नाव म्हटल्यावरती ती लेडीज आहे. पण तिची माझ्यासोबत खरंच काय दुश्मनी ते मला आजपर्यंत कळालेलं नाही. कारण जी व्यक्ती एका सुद्धा व्हिडिओ चांगली म्हणजे चांगल्या व्हिडिओला सुद्धा ती व्यक्ती चांगली कमेंट करत नाहीये. आहेत अजून पण दुसऱ्या पण अजून काही काही आहेत बरं का. आता काही लोक मला म्हणतात तू डान्स करताना व्हिडिओ बनवते. काय झालं? डान्स करताना काही व्हिडिओ नाही बनवू शकत का? लगेच तुम्ही त्याचं कॅरेक्टर चेक करणार का? की म्हणूनच माझ्या नवऱ्याने मला सोडलं असेल, मी डान्स करते म्हणून. अरे इतके विचित्र लोक असतात ना खरंच काही. पण आता आपण त्यांचं त्यांचं पर्सनली राहिलं कारण की आपण नाही त्यांना काहीच बोलू शकत. अशा लोकांना मला तरी काय बोलायला आवडत नाही. पण त्यांच्या कमेंट मी ठेवणार नक्की. कारण की सगळ्यात चांगल्या कमेंट पण चांगला नाही दिसत ना. आपण इतके पण चांगले नाही आहोत लोकांच्या तुलनेत. आपण थोडे ठीक-ठाक आहोत. सो चांगल्या पण कमेंट ठेवायच्या, वाईट पण कमेंट ठेवायच्या. त्या व्यक्तीच्या मी काही वाईट कमेंट त्याच्यासाठीच ठेवल्यात. जेव्हा मला त्या स्क्रीनवरती दाखवायच्या आहेत ना, तर त्या थोड्या तरी असल्या पाहिजे. म्हणून मी त्या थोड्याशा कमेंट ठेवलेल्या आहेत. तर असं की जे लोकं मला म्हणत होते, की तुझा नवरा परत तुझ्याकडे येईन, तू थोडी चांगली वाग, असं कर, तसं कर. प्रिन्सला पण त्याच्या वडिलांची गरज आहे वगैरे असे जे लोकं मला कमेंट करत होते ना, तर त्यांच्यासाठी आहे की की आम्ही फायनली लीगली सेपरेट आहोत. असं नाही की मी अशीच राहते एकटी सेपरेट असं नाहीये. मी सिंगल मॉम आहे. मी प्रिन्सची आत्ता सिंगलच मॉम आहे. तर जी अगोदरची व्हिडिओ होती त्याच्या बदल्यात मी व्हिडिओ बनवली आहे. ज्या लोकांना माहीत नव्हतं ही त्यांच्यासाठी आहे. किंवा जे माझे आता नवीन सबस्क्रायबर सुद्धा आहेत ही त्यांच्यासाठी आहे. हे व्ह्यूज वगैरे पैसे मला माहित नाही त्यातून पैसे मिळतात का काय मिळतं का मला नाही माहिती ही गोष्ट. पण जे लोक आपल्याला वाईट बोलतात ना मी ही त्यांच्यासाठी आहे खास. पैसे वगैरे हे प्लीज तुम्ही असं कशात पण कॅल्क्युलेशन नका करत जाऊ कुठल्या गोष्टींचं. काही गोष्टी आपण इमोशनली असतो. कोणी जर आपल्याला खरंच वाईट आणि आपण जर वाईट असेल ना तर वाईट बोलणाऱ्यांचं पण आपल्याला वाईट वाटत नाही. पण आपण जर थोडे ठीक आहोत ना कोणी धुतल्या तांदळाचं नसतं. पण त्यातली जर मी जरा ठीक आहे ना तर जे वाईट बोलतात ना त्यांचं खरंच मनापासून वाईट वाटतं. तरी त्यांच्यासाठी होतं. तर चलो आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ बास. जर आवडला तर कमेंट मला नक्की करा.
तर चलो बाय बाय.